गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। हार मोर्चे सुद्धा दिले हात मोर्चे लय गरम होते। अस्ति भाति प्रिय सिंधु में नाम रूप जंजाल लखित ही आत्मस्वरूप निज हे तत्काल निहाल। म्हणजे काय? अस्ति भाती प्रिय सिंधू मध्ये नामरूप जंजाले म्हणजे तर लक्षित ही आत्मस्वरूप निच हे तत्काल निहाल। लखित समज हा लखित समज लक्षित ही हा आत्मस्वरूप ओळख स्वतःच निज म्हणजे स्वतःच अनुभव ओळख हे तत्काल निहाल म्हणजे ताबडतोब लवकर निहाल म्हणजे पहा शब्द अर्थ होतो। चला काढा विषय तसं एक विचारावर मंगल बी असं तयार झालं पाहिजे विचाराने पाठ होत आहे पण विचाराने ऐकलं पाहिजे विचार कारण मंगलामध्ये अनुभव आहे ना याचा अनुभव या ग्रंथात श्रीगणेश श्याम शिरस्वर तेव्हा सर्वभूत काय नाही स्वरूपच तसंच हे एक केदानंद स्वामीचा एक ग्रंथ आहे रे हिंदी तत्वानुसंधान पण ते कोणी आणत नाही काय नाही मी कोणाला दिलं हे लक्षात नाही वाचा। न्याय और वेदांत की अन्य विलक्षणता। आता हे दोन्ही शास्त्रामध्ये काय फरक आहे विलक्षणता दोघांचे। और वेदांत सिद्धांत में अभाव का ज्ञान भी इंद्रिय जन्य नहीं किंतु अनुपलब्धि नाम पृथक प्रमाण के अभाव का ज्ञान होवे है। त्याचं खंडन झालं ना विशेषणचा संबंधाने अभावाचं ज्ञान होतं म्हणते ना त्याचं खंडन आहे तर अभावाचं ज्ञान इंद्रिय होत नाही अनुपलब्धि प्रमाणाने होत आहे। याते अभाव के प्रत्यक्ष का हेतु विशेषणता संबंध का अंगीकार निष्फल है। म्हणून अभावाच्या ज्ञानाचा जे काही विशेषणता संबंध घेतला त्याने ते त्याचा निष्फल आहे। और जाति व्यक्ति का समवाय संबंध नहीं किंतु तादात्म्य संबंध है। आणि त्याने जी समाज म्हणजे सगळं खंडन जाता त्याने जी समाज संबंध घेतला जाती व्यक्ती धर्म गुण हे सगळं त्याचं बरोबर नाही एक तादात्म्य संबंध आहे। तैसे हे कोणाची प्रक्रिया कोण सांगायला लागलं वेदांत। चला तैसे गुण गुणी का क्रिया क्रियावान का कार्य उपादान कारण का भी तादात्म्य संबंध है। सगळे लोक त्याने जिथे समवाय घेतला तिथे यांनी तादात्म्य घेतात। गुण गुणी जाती व्यक्ती हे सगळं तादात्म्य संबंध नाही त्या व्यक्तीच्या ठिकाणी। याते समवाय के स्थान में तादात्म्य कहे है म्हणून समवाय संबंध जिथे त्यांनी सांगितलं त्याचा तादात्म्य संबंध घ्यायचा। और जैसे त्वक आदिक इंद्रिय त्वक आदिक इंद्रिय भूतजन्य है तैसे श्रोत्र इंद्रिय भी आकाशजन्य है। जसं 5 ज्ञान इंद्रिय पैकी 4 इंद्रिय भूतजन्य आहे
तसं आकाश भी आकाशजन्य आहे. त्याने आकाश नित्य मानलं ना. तर आकाश ही श्रोत्र इंद्रिय ही आकाशजन्य आहे. आकाश रूप नहीं आकाश रूप नहीं है. हाँ. और मीमांसा के मत में तो शब्द द्रव्य है, वेदांत मत में गुण है. आता मीमांसक जे असणारे पूर्वमीमांसक त्यांच्या मते शब्द काय आहे? द्रव्य म्हणजे पदार्थ. आणि यांच्या मतामध्ये गुण आहे. कोणाचा गुण आहे? शब्द आकाशाचा. आकाशाचा गुण शब्द आहे. म्हणून तर पाचवा तंग लक्षात पाहिजे. आकाशाचा गुण शब्द आहे, वायूचा गुण सु आहे, अग्नीचा गुण फडफड आहे, आणि जलाचा गुण जल शीतळ आहे, पृथ्वीचा गुण गंध आहे. हे 5 भूताचे 5 गुण आहेत. तसं शब्द हा गुण आकाशाचा आहे असा वेदांत मतामध्ये आहे. परंतु न्याय मत में तो शब्द आकाश का ही गुण है. आणि न्याय मतामध्ये शब्द ही आकाशाचा गुण आहे असं ते म्हणतात. वेदांत मत में विद्यारण्य स्वामी ने 5 भूत का गुण कहा है. आणि विद्यारण्य स्वामी जे असणारे पंचदशी करते त्यांनी पंचमहाभूताचे 5 गुण सांगितले. और वेदांत मत में वाचस्पति मिश्र ने तो मन इंद्रिय माना है. आणि वाचस्पति मिश्र हे जाऊ दे. अरे यांचं मूळ माझ्या लक्षात आता लक्षात नाही. वाचस्पति मिश्रांनी मूळ गुण मानला. असं मन ही मन इंद्रिय. हा वाचस्पति मिश्रांनी मनाला इंद्रिय मानले. मन ही इंद्रिय मानले वाचस्पति मिश्रांनी. और ग्रंथकारों ने मन इंद्रिय नहीं माना है. आणि ग्रंथकार असणारे कोण ग्रंथ करते त्याचे? निश्चलदास. म्हणून त्यांनी मन काय मानलं नाही? इंद्रिय मानलं नाही. हा. जिनके मत में मन इंद्रिय नहीं, तिनके मत में सुख दुःख का ज्ञान प्रमाणजन्य नहीं. आणि ज्याने मन इंद्रिय मानलं नाही त्यांच्या मते सुख दुःखाचे ज्ञान इंद्रियजन्य नाही. या ते प्रमाण ही. म्हणून सुख दुःखाचे ज्ञान प्रमाण आहे. जर मन इंद्रिय जर मानलं तर सुख दुःख ज्ञान क्रम होईल. पण सुख दुःखाचं ज्ञान प्रमाण आहे, पण इंद्रिय नसल्यामुळे सुख दुःख साक्षी भाष्य आहे. म्हणून सुख दुःख कसं आहे म्हणजे कसं सुख दुःख साक्षी भाष्य कसं महत्वाचे विषय कळलं पाहिजे ना. साक्षीच्या सहाय्याने अंतःकरण वृत्ती प्रकाश करतो. सुख दुःखाला साक्षी होते ना. नाही साक्षी त्याचा प्रकाश करतो. केव्हा तुम्ही मला माझ्यापेक्षा विशेष बोलला. साक्षीच्या सहाय्याने अंतःकरणाची वृत्ती सुख दुःखाला प्रकाशन करते. त्यावेळेस साक्षी कुठं असतो? वृत्ती ठिकाणी असतो का अंतःकरण ठिकाणी असतो? वेगळा. कारण हे वेदांचे सूक्ष्म असणारे. आता समजा तुमचं महाराज एखाद्या बोलता ओळखतील तुम्हाला किंवा आणखीन जे कोणी असणार आता ज्यांना माहीत झालं ते म्हणतील. मग साक्षी कुठं असतो? वृत्ती आरूढ आहे का अंतःकरण आरूढ आहे? तर साक्षी कसं तर साक्षी जाणणारा वृत्ती अधिक अंतःकरण वेगळा असतो. जेवढं झालं तर वृत्तीच्या समीप असेल. अंतःकरण समीप म्हणजे जवळ असेल, पण अंतःकरण आरूढ किंवा वृत्ती आरूढ नाही. और वाचस्पति के मत में सुखाधिकन का ज्ञान मनरूप प्रमाणजन्य है या ते प्रमा है. आता वाचस्पति कोणी माझ्या लक्षात नाही. मूळ आहे कोणीतरी ग्रंथ करतो. वाचस्पति मिश्र बरोबर पुढे येईल.
तर ते मन इंद्रिय मानल्यामुळे सुखदुःखाचं ना प्रमाण आहे असं म्हणतात. प्रमाणजन्य आहे, कारण मन हे प्रमाण आहे ना. और ब्रह्म का अपरोक्ष ज्ञान तो दोनों मत में प्रमा है. आणि दोन्ही मतामध्ये ब्रह्मज्ञान है ना. कोणतं ज्ञान? ब्रह्म. मग ब्रह्मज्ञान, ब्रह्म का ज्ञान, ब्रह्माचं ज्ञान दोघांच्या मतामध्ये अपरोक्ष आहे, प्रमाण आहे. कारण दोघांनी प्रमाणजन्य ब्रह्मज्ञान मानलंय. कारण शब्दाशिवाय ब्रह्मज्ञान होत नाही ना. ब्रह्मज्ञानाचं कारण जर काय असं शब्द, आणि मनही त्याला जाणते, पण शब्दाच्या साह्याने मन जाणते, स्वतंत्र मन जाणत नाही. म्हणून काय म्हणते माऊली, येईल शब्द प्रपंच मला, पण माऊलता किंबहुना शब्दू स्मरण जाणी प्रसिद्धू अमूर्तत्व विशद अर्थ. माऊली शब्द प्रकरण सांगताना माऊली म्हणते शब्द हे स्मरण करून देण्यामध्ये प्रसिद्ध आहे, आणि अमूर्त असणारा परमात्मा किंवा चेतन तो आरसा आहे. म्हणून शब्द ही प्रमाण आहे. म्हणून शब्दजन्य प्रमा अधिष्ठानाचं होतंय. प्रमा म्हणजे ज्ञान. कोणतं प्रमाण? शब्द. तेव्हा तुकोराने सांगितलं शब्द ही बहुस्वार, उपकाराची राशी. शब्द ही फार मोठं आहे, उपकाराची राशी आहे. कारण काय सांगू तुला, फार मोठं होत. शब्दाने समजूत, त्या शब्दाच्या शक्तीवरतीनं मनाची समजूत झाल्यानंतर ब्रह्म मी जन्म मला नाही. काय शब्दाची शक्ती आहे? शब्दाची शक्ती जर कळली, गुरुजींनी म्हणावं माझ्या शब्दाची शक्तीवरती जर गुरुजींनी म्हणा माझ्या नागवा ना तर साधक, एवढी शक्ती शब्दामध्ये. म्हणून संतचं वाङ्मय शक्तियुक्त आहे, आणि इतर व्यर्थ गडबड आहे. नातरावंत ही प्रपंचात बोलून नुसतं गडबड आहे. माऊलींचं अनंत वाचाल बरं बरं ही व्यवहार शब्द आहे, आणि साधूंचं वाक्य काय काय सांगतो, साधूंचं वाक्य शक्तिशिवाय वेदवाणी आहे. कळलं पाहिजे. परमार्थात जर साधूंची शब्दाची शक्ती कळली, माणसाचं आटाने काम झालं निश्चितच होते. त्याला इकडे तिकडे जाऊच वाटत नाही, दुसरं ऐकू वाटत नाही, पाहू वाटत नाही, बोलू वाटत नाही, ऐकू वाटत नाही. ही शब्दाची शक्तीवृत्ती आहे साधूंची. आणि ते का शब्दाची शक्तीवृत्ती का? अपूर्व वेदजन्य आहे. म्हणून शास्त्रयुक्त असलेले त्याच्यामध्ये शब्दामध्ये काही कमी जास्त असतं, पण वेद निर्मित शब्द आहे तो बिलकुल, आणि त्या शब्दात शक्ती आहे. म्हणून शक्ती प्रकरण शब्दात जर कळलं अधिकार पडायचे तेवढंच. काही काही लोक कानावर चिन्हाच्या भीती सरसर वस्तू होऊन उठी कळून कानाचा नाटकाचा संबंध झाल्यावर चटकन तो अधिकारी होतो. मग का अधिकार असतो ते त्याला पचुत्री विचारसागर ऐकला, प्रभुकार ऐकला, ज्ञानेश्वरी ऐकली, गाथा वाचला आहे त्या जागेवर. असं गणित आहे रे. असं मुद्दाम म्हणतो ही कधी लक्षात ठेवू नका. गणित आम्ही सोडवतो. आता ते त्यात तुमचे दोष असला तर तुम्ही अंगावर घेतले तर काय गरज नाही मला. परंतु विषय असा की साधूंचं वाक्य अपुरं एवढं शक्तियुक्त आहे. हो काय सांगू तुला. हरिमुखी गाता हरपली चिंता काय सांगू वाक्य हे कोणतं लावायचं. नुसतं हरे हरे जर म्हणलं तर चिंता नाही शेवटी कोणतं वाक्य आहे तर. व्यवहार शब्दांनी चिंता वाटते, व्यवहार शब्दांनी मोह वाटतो, व्यवहार शब्दांनी विकार वाटतात. एक ओळी म्हणतो गुरुजींची दादांनी आणि माऊलीची ओळी. तरी अवधान एक वेळ द्यायचे, मग सर्व सुखास पात्र होते.
ही परिस्थिती उत्तर माझी आहे बोलायचं. माऊली 9व्या अध्यायामध्ये म्हणते तुम्ही माझं चित्त देऊन ऐका आणि मग सर्व सुखाचे अधिकारी होतात. तरी अवधानी केले द्यायचे. अवधानी केले म्हणजे विक्षेपरहित ऐका. थोडक्यात चट सांगतो. ऐकायचं कसं? हां, तरी अवधानी केले द्यायचे. मग जर चित्त एका रूपाने ऐकलं, विक्षेपरहित ऐकवतं, मग सर्व सुखाची पात्र होते, मग सर्व सुखाचे अधिकारी होतात. हे प्रत्येक उत्तर माझे उघड आहे का माऊली. हे निश्चयाने सांगतो झाला, अभिमान नाही, वस्तुस्थिती आहे. मग शब्द वाचावं तेच, ऐकावं तेच, हे सगळं संताचंच वाङ्मय अखंड असावं. कारण त्या वाक्यामध्ये मनाला इकडे तिकडे जाता येत नाही. मन पवित्र होतं, मन वस्तूची धारणा करतं. हो, आणि व्यवहारिक शब्दात मन रमत नाही. हे असल्यावर हो, पण आम्हाला पद म्हणता येत नाही ना. सगळं लक्ष येतं पण पद म्हणता येत नाही, कारण हे इतकं चिंतनीय विषय नाहीत ना. म्हणून दोन्ही प्रमाणाने ब्रह्मज्ञान होतं म्हणून ती प्रमाण. दोघांच्या मते वाचक मिस्त्र आणि कोण दुसरे विद्वान स्वामी असतील का वेदांती असतील, हे सगळे वेदांतीच बरं का, हे सगळे ज्ञानीच. वाचस्पति के मत में मन रूप प्रमाणजन्य है और उनके मत में शब्द रूप प्रमाणजन्य है ना. आता हे दोन्ही बरोबर आहे. वाचस्पती मिश्र जे आहे त्यांच्या मतामध्ये ब्रह्मज्ञान मनजन्य आहे, पण त्या मनाला शब्दाची साह्यत आहे. म्हणून नुसतं मन नाही काही करू शकत. मनाला त्या शब्दाच्या शक्तीनं मन तिकडे जातं. याला उदाहरण कोणतं? हरिमुखी गाथा. हरी जर तुम्ही म्हणला तर ते चिंतनाचा दोष नाहीसा होतो, पण हरी या म्हणणे चित्ताचा किंवा मनाचा. आता इकडं, आता दुसरी इकडे येऊ. दुसऱ्याच्या होते शब्दाने ज्ञान होतं. कोणाला आहे का नाही? शब्दा शक्तीवरती आहे साधूंच्या, पण कोणाला ज्ञान होतं? अंत्यकरणाला होतं, पण अधिकार्याला होतं. अंत्यकरणयुक्त चैतन्य तर अधिकारीयुक्त असलेला जीव तर त्याला शब्दाच्या शक्तीवरती ज्ञान होतं, तेव्हा लक्षणावरती ना. मग इथं कोणत्याही घेता येऊ आपलं, पण शब्द ही मुख्य प्रमाण आहे. आणि मन हे शब्दाच्या साहाय्याने हे करतं असं ते. कारण शब्दाच्या साहाय्याने मन त्या आकारात होतं का नाही. आता थोडं व्यवहार बोलतो. व्यावहारिक शब्द कानावर राहिलो मन त्या आकारात होते का काय होतं बरं? प्रतिकूल शब्दावर मन विकारी होतं, अनुकूल शब्द असं मन आनंदी होतं. पण शब्दात किती शक्ती आहे. आता लौकिक शब्दात जर ही शक्ती आहे आणि एक गंमत आहे. शब्द एक असं शस्त्र आहे की तलवार शस्त्र एकाच ठिकाणी लागत, पण शब्दशास्त्र लाखो समाजाला घेत आहे. लाखो शब्द शक्ती लाखो समाजाला नीट करते आणि लाखो समाजाला नरकाला घालते. आता ते गणित सोडवतो हा विषय नाही. तुम्ही जर शासनाचं कथा कीर्तन जर ऐकलं तर मन पवित्र होईल का नाही? आणि लोकनाट्य ऐकलं तर झालं की शब्द तेच असतात, पण त्या लोकनाट्यामध्ये प्लीड शब्द असून अयोग्य शब्द त्याचे जोडणे केलेले असते, म्हणून मन त्याच आकारात होतं. आणि साधू संतांचे जे अक्षर आहेत त्या अक्षरामध्ये चैतन्याचं वर्णन केलेलं असतं, अधिकाराचं वर्णन केलेलं आहे, दोषाचं वर्णन केलेलं असतं, दोष निवृत्तीच्या साधनाचं वर्णन केलेलं असतं. हे त्या शब्दात शक्ती आहे कोणाच्या? साधूंच्या. म्हणून ब्रह्मज्ञान शब्दजन्य बी आहे म्हणजे प्रमा आहे. आणि दुसरे जो असतील पोसे त्यांच्या मते मन जन्य, पण मनाला शब्दाची गरज आहे. चला मग काय करावं? मनाने वेदांतच ऐकावं. काय करायचं मनाने? चला. वाचस्पति के मत का सारग्राही दृष्टि से अंगीकार. आता वाचस्पती मिश्र ते सारग्राहीतून त्याचा स्वीकार केलेला आहे.
जिनके मत में मन इंद्रिय नहीं, तिनके मत में इंद्रिय जन्यता प्रत्यक्ष ज्ञान का लक्षण नहीं. हो, आता जिथं मनाला इंद्रियजन्य मन नाही त्याने एक लक्षण केलं. कोणतं केलं? तिनके मत में तिनके म्हणजे ज्यांच्या मतामध्ये मन इंद्रिय नाही, ज्यांच्या मतामध्ये मन इंद्रिय नाही तिनके मत में त्यांच्या मतामध्ये इंद्रिय जन्यता प्रत्यक्ष ज्ञान का लक्षण नहीं. म्हणजे इंद्रियजन्य प्रत्यक्ष ज्ञानाचं लक्षण नाही किंवा त्याचं करण नाही, किंतु लक्षणच म्हणायचं. हा, किंतु हा, विषय चेतन का वृत्ति चेतन से अभेद ही प्रत्यक्ष ज्ञान का लक्षण है. मग हे लक्षण कोणतं केलं की वृत्ती शब्दाद्वारे वृत्तीच्या चैतन्याशी संबंधित झाल्यानंतर ज्ञान होतं. वृत्ती व्याप्ती आहे ना, त्या वृत्ती व्याप्तीला किंवा त्या वृत्तीला तिथं पोहोचायला साधन शब्द आहे आणि मनाने त्याचा संबंध होतो हे बरोबर नाही. पण ते सारखा घेतलं वेदांतीने, पण खास वेदांताच्या दृष्टीनं शब्दाच्या शक्तीवृत्तीनं वृत्तीचे स्वरूपाशी संबंधी होते म्हणून वृत्ती व्याप्ती म्हणावा. वृत्ती कशाला म्हणा? अंतःकरणाचा परिणाम किंवा आयुध्याचा परिणाम. आयुध्याच्या वृत्तीचा इथे विषय नाही, अंतःकरण वृत्तीचा विषय आहे. अंतःकरण वृत्ती ही शब्दाच्या शक्तीवृत्तीनं किंवा लक्षण वृत्तीचा अधिष्ठानाशी संबंधी होते म्हणून वृत्ती प्रमाद ज्ञान होतं ब्रह्माचं. जैसे वृत्ति चेतन का विषय चेतन का अभेद होवे है, तैसे विचार सागर में स्पष्ट है. वृत्तीचा आणि विषय अधिष्ठान चैतन्य. विषय म्हणजे रज्जू सर्प, घटपटाधिक आणि पंचविषय काय. तर अंतःकरण वृत्तीचा अंतःकरण उपय चैतन्य, पदार्थ उपय चैतन्य ह्या दोघं एक होतं. वृत्ती त्या पदार्थाच्या आकारात झाल्यावर, वृत्ती त्या पदार्थाच्या आकाराचे झाल्यावर, वृत्ती त्या पदार्थाच्या आकाराचे झाल्यावर वृत्ती उपय चैतन्य आणि पदार्थ उपय चैतन्य एक. याचा विषय विचार सागरात चौथ्या सारंगात आलेला आहे. वाचस्पति का मत भी समीचीन नहीं है. काहे ते वाचस्पति के मत में ये दोष कहे हैं. एक तो मन का असाधारण विषय नहीं है. आता इथे काउंट दोष वाचस्पतीच्या मतात सांगायला लागले. एक तर पुन्हा मन का असाधारण विषय नहीं है. एक तर मनाचा असाधारण विषय नाही. याते मन इंद्रिय नाही, म्हणून मन इंद्रिय नाही. का बरं? एक सांगतो थोडं. मन आणि संकल्प करतं ना, म्हणून एक विषय नाही मनाचा. म्हणून तुकोबा म्हणतात काय काय करूचो मन परमावरी नारायण. नाहीतर हे मन उगा मनाचा बघावं लागतं खेळ. गुरुजींनी सांगावा शाना शत्रू चिंतित नाही, ती मन चिंतित आहे. त्याच्या पाठीमागे विषय आलेला आहे विचार सागरात. याच्यात कोणता? शब्दा शक्तीवरतीचं लक्षणवरती दोन्ही मेहुण्याचे एक कुत्र आणि एक, मग त्याच्यामुळे भांडायला लागलं ना. तसं आहे. और गीता वचन का विरोध है. आणि गीतेमध्ये शब्दाचं शक्ती सांगितली. मनाला इंद्रिय म्हणले नाहीत, मन एक हे आहे. गीता मध्ये मनाला इंद्रिय म्हणले नाही, म्हणून मन हे अष्टपळ आहे. मन हे इंद्रिय नाही. म्हणजे गीताकाराने भगवंत मनाला इंद्रिय मानलं नाही. गीता के तीसरे अध्याय के 42वें श्लोक में इंद्रियनते मन पर है यह कहा है. आणि तिसऱ्या अध्यायामध्ये 42व्या श्लोकामध्ये मनाला इंद्रियाच्या पलीकडे सांगितलेलं आहे. जो मन भी इंद्रिय होवे तो इंद्रियांचे मन पर है यह कहना संभव नहीं. जर इंद्रियाला मनच म्हणलं असतं तर गीतेमध्ये इंद्रिय होऊन मन वेगळं आहे असं म्हणलं नसतं. और मानस ज्ञान का विषय ब्रह्म नहीं है. आणि मानस ज्ञानाचा मनाच्या कल्पनेचा विषय ब्रह्म नाही. मग आम्ही म्हणले आम्हाला मनाने कळतं. आम्हाला काय करायचं गरज? आमचं मनच गुरु आहे. किती एडपटपण आहे.
आपल्या मनाची मागणी झालं झालं कायचे काय म्हणून मन हे इंद्रिय नाही. मन एक इंद्रिय वेगळं आहे. या मनाला हे मन पाच इंद्रियाच्या द्वारे किंवा पाच इंद्रिया चालना करतं. मनाला डोळ्याला सांगतो रूप हे पाच इंद्रियाला शिकवतं म्हणून मन इंद्रिय नाही असं गीतेमध्ये 3ऱ्या अध्यायात 42वें श्लोक सांगितलंय. यह श्रुति स्मृति में लिखा है. आणि एवढंच नाही, श्रुती स्मृतीमध्ये लिहिलेलं आहे की मन इंद्रिय नाही. श्रुती म्हणजे वेद, स्मृती म्हणजे शास्त्र. वाचस्पति ने मन को इंद्रियता मानिके ब्रह्म साक्षात्कार भी मन रूप इंद्रियजन्य है याते मानस है यह कहा है तो विरुद्ध है. विरुद्ध आहे ना. म्हणून वाचस्पती मिश्राने मन हे मानस विषय ब्रह्म असल्यामुळे मनोजन्य आहे असं म्हणतो, पण त्याचा विरोध आहे, म्हणजे बरोबर नाही. और अंतकरण की अवस्था को मन कहे है. आणि एक अंतकरणाच्या अवस्थेला मन म्हणायचं. सो अंतकरण प्रत्यक्ष ज्ञान का आश्रय होने ते करता है. म्हणून मन हे अंतकरण हे ज्ञानाचा आश्रय असल्यामुळे ते अंतकरणाला कर्ता म्हणायचं, त्याला प्रमाता म्हणायचं, कर्ता म्हणायचं. जो करता होवे तो करण होवे नाही. जे कर्ता असतं ते प्रमाण होत नाही, करण होत नाही. मग मन हे करतं कसं. मन हे एक अंतकरणाची अवस्था आहे, म्हणजे जवळजवळ मन अंतकरणच आहे. पण मन हे समजा अंतकरण आकाश आहे, मन हे वायू आहे. मग अंतकरणामध्ये स्फूर्ती होते म्हणजे ते मन झालं. म्हणून अंतकरणाची एक अवस्था आहे मन, म्हणून ते इंद्रिय होऊ शकत नाही. मन इंद्रिय नहीं, ये दोष मन के इंद्रियपणे में कहे है. हा, मन इंद्रिय नाही, मनाचे इंद्रिय कसं, मन इंद्रिय कसं नाही सांगितलंय. तो विचार के देखे तो दोष नहीं, काहे ते मन का असाधारण विषय सुख दुःख इच्छा दिखे. हा, आता मन जरी करण म्हणलं आहे का नाही, तरी मनाचे असाधारण विषय सुख दुःख आहे. तर सुख दुःख मनाला कळते ना. विचार जर केलं तर सुख दुःख कोणाला कळतं, मनाला. म्हणून मन कसं ठरलं, इंद्रिय ठरलं. और कशावरून झोपेमध्ये मन जेवण होतं म्हणून, जागृत मध्ये मन प्रगट असतं. और अंतकरण विशिष्ट जीव है और गीता में इंद्रियन ते पर मन है यह कहा है. अंतकरण विशिष्ट जीव आहे आणि मन इंद्रियन पर आहे, वेगळं आहे सांगितलं. तहा तिथे इंद्रिय शब्द से बाह्य इंद्रियन का ग्रहण है, याते बाह्य इंद्रियन ते मन इंद्रिय पर है यह गीता वचन का अर्थ है, विरोध नहीं. आणि इंद्रिय शब्दाचा अर्थ 5 ज्ञानेंद्रिय जवळचे आणि त्याच्याहून मन वेगळं आहे, पण ते आंतर इंद्रिय आहे असं गीतेचं म्हणणं आहे. आंतर इंद्रिय म्हणजे संकल्पाला, सुख दुःखाला जाणतंय, संकल्पाला जाणतंय, हे सगळे जाणतंय ना. संकल्प हे मनाचं एक स्वरूप आहे. संकल्पच्या ठिकाणी सुख दुःख होते, संकल्प हे सुख दुःख होते, म्हणून मन हे त्याला जाणतंय. आता इथे थोडं सूक्ष्मपणा आला. आता संकल्प ही मनाचीच अवस्था, विकल्प ही मनाचीच अवस्था, आणि या मनाला सुखदुःख कळतंय म्हणून याला आंतर इंद्रिय म्हणले जातं असं गीतेमध्ये सुद्धा सांगितलंय. कारण एक विषय लक्षात, शास्त्रकार जसे जसे विषय येईल तसे बोलतात. एकच विषय काम जातं, त्या विषयाचे स्वरूप बदललं, ते स्वरूपही बदलतात. एक ठराविक विषय एकच आहे. मग ब्रह्मसत्य जगन्मिथ्या ही ठराविक विषय आहे.
मग बाकीच्या प्रसंगाने त्याचं उलटा पालटा होईल. आता 42 श्लोक म्हणजे मनाला इंद्रिय म्हणले नाही आणि हे मनाला इंद्रिय म्हणतात. एक आणि मनाला इंद्रिय काऊन तर सुख दुःखाला जाणतं म्हणून मग मन प्रमाण झालं आणि सुख दुःख विषय झाले असं त्याचं म्हणणं. हे गीतेमध्ये सांगितलेलं आहे. तर हा और मानस ज्ञान का विषय ब्रह्म नहीं है, या कहने का यह अभिप्राय है कि शम दमादि संस्कार रहित विक्षिप्त मन से उपजे ज्ञान का विषय ब्रह्म नहीं है. हो, ज्या मन अधिकारी नाही, जिथं शम जम नाही ज्या मनाच्या ठिकाणी, विधीचं आचरण नाही ज्या मनाच्या ठिकाणी, काही पवित्रता नाही मनाच्या ठिकाणी, असा मनाचा विषय ब्रह्म नाही. आणि हे जर असेल तर मनाचा विषय ब्रह्म आहे. शम दम तितिक्षा हे सगळं आलं ना. और मानस ज्ञान की फल व्याप्यता ब्रह्म विषय नहीं है, वृत्ति में चिदाभास फल कहिए है. आणि ब्रह्माचे जे काय मानस प्रत्यक्षता आहे ते मनाच्या ठिकाणी, वृत्तीच्या ठिकाणी चिदाभास आहे, ते त्या वृत्तीकडून त्या स्वरूपाला जाणले जातं. ताका विषय ब्रह्म नहीं है. ताका म्हणजे मनाचा विषय ब्रह्म नाही. घटाधिक अनात्म पदार्थन को वृत्ति प्राप्त होवे है, तहाँ वृत्ति और चिदाभास दोनों के व्याप्त कहिए. आता बाकी मागं फळ व्याप्ती वृत्ती व्याप्ती चौथे तरंग झाले. बहुतेक मग झाड घट पट पशु माणसं असे ज्यावेळेस वृत्ती होती त्यावेळेस चिदाभास असते वृत्ती. म्हणजे ते वृत्ती व्याप्ती आणि फळ व्याप्ती. म्हणजे अगोदर वृत्ती व्याप्ती म्हणजे वृत्तीच्या आकाराची होते आणि नंतर त्या आकारात झालेले ज्या पदार्थ आकाराची वृत्ती होती त्याचं पुढे ज्ञान होतं. म्हणून अनात्म पदार्थाच्या ठिकाणी वृत्ती व्याप्ती आणि फळ व्याप्ती आहे, पण अधिष्ठान चैतन्य ठिकाणी नुसती वृत्ती व्याप्ती आहे. का ते फळ व्यक्त करणे ते स्वयंसिद्ध आहे. म्हणून जिथं जड प्रमेय असतो तिथं वृत्ती व्याप्ती फल व्याप्ती करत, जिथं चेतन विषय असतो तिथं नुसती वृत्ती व्याप्ती आहे. और ब्रह्माकार वृत्ति में जो चिदाभास ताका व्याप्त कहिए विषय ब्रह्म नहीं है. आता वृत्ती ठिकाणी चिदाभास आहे ना, ते व्याप्ती ब्रह्माला विषय करू शकत नाही. वृत्ति मात्र का विषय ब्रह्म है, यह विचार सागर के चतुर्थ तरंग में स्पष्ट है. म्हणून वृत्ती विषय आहे, वृत्तीचा विषय ब्रह्म आहे, चौथ्या तरंगात स्पष्ट विषय सांगितला. जैसे मन की विषयता ब्रह्म विषय निषेध करी है, तैसे शब्द की विषयता भी निषेध करी है. जसं मनाचा निषेध केला तसं शब्दाचा विषय निषेध केला, कारण शब्दही त्या ब्रह्माला विषय करू शकत नाही. शब्दाच्या शक्तीवरतीनं किंवा लक्षणावरतीनं ती वृत्ती ब्रह्माकार होते. प्रत्यक्ष शब्द काही करू शकत नाही. येतो वाचो निर्वंतते, येतो अति निवर्तन्ते, येतो अति निवर्तन्ते, अप्राप्य मनसः, अप्राप्य मनसा सह, मनसः. चला, यह निषेध वचन है. मग हे मनाचा विषय नाही म्हणून हे निषेध वाक्य आहे. कोणा मनाविषयी येतो अति निवर्तन्ते न मनसा, म्हणून मन त्याला विषय करू शकत नाही म्हणून मन निषेध वाक्य, मनाला निषेध दाखवणारे हे वाक्य आहे. कहा शब्दजन्य ज्ञान का विषय ब्रह्म नहीं है. तिथे शब्दजन्य ज्ञानाचा विषय ब्रह्म नाही ऐसा अर्थ अंगीकार होवे. असा अर्थ अंगीकार केला जाईल. तो महावाक्य भी शब्द रूप ही है, तिनते उपजे ज्ञान का भी विषय ब्रह्म नहीं होवेगा. जर ते शब्द जर निषेध मानला तर महावाक्य ही शब्द आहे, मग महावाक्य या शब्दाने ब्रह्माचं ज्ञान होणार नाही. शब्द जर ब्रह्माला विषय करू शकत नाही असं जर म्हणलं तर महावाक्य शब्द आहे, त्याच्याकडून ब्रह्मज्ञान होणार नाही. याचे सिद्धांत काही भंग होवेगा. मग सिद्धांतात भंग, मग ब्रह्मज्ञान कसे होईल. याचे निषेध वचन का यह अर्थ है, शब्द की शक्ति वृत्तिजन्य ज्ञान का विषय ब्रह्म नहीं, किंतु शब्द की लक्षणा वृत्तिजन्य ज्ञान का विषय ब्रह्म है. बस म्हणून है ना,
शब्दाच्या शक्तिवृत्तीचा विषय ब्रह्म नाही, लक्षणावृत्तीचा विषय. आता शक्तिवृत्ती आणि लक्षणावृत्ती मला कळलेली आहे. शक्तिवृत्ती कशाला म्हणायचं? पदाचा अर्थाशी जो संबंध. पदाचा वृत्तीचा असा संबंध. आणि लक्षणावृत्ती पदाचा अर्थाचा संबंध. पदाचा जो अर्थ, त्या अर्थाचे तिसरा जो संबंध त्याला लक्षण म्हणते. त्याला दर्शन कोणतं झालं? गंगर गळवाडा आहे ना. आता गंगर गळवाडा होण्यानंतर तिथे पदाची शक्तीवरती काय झाली? गंगा. आणि गवळवाडा त्याच संबंधी असणाऱ्या किनाऱ्या त्याच्या ठिकाणी म्हणून गवळवाडा लक्षणावरती झाली, गंगा प्रवाह शक्तीवरती झाली. तसं तिकडं तो ब्रह्म म्हणल्यानंतर तत्वमसी ते तो आहे. तो असं म्हणल्यानंतर ते पदाचा वाचार्थ, तो पदाचा वाचार्थ, तो संबंधी अधिष्ठान कुठस्थ ब्रह्म याचं लक्षण आहे. आणि वाचार्थ जीव त्याचा त्याग आहे. वाचार्थ ईश्वर महाविष्णूचा त्याचा त्याग आहे. आणि त्याचं अधिष्ठानाचं ग्रहण आहे. हे लक्षणावृत्तीचा विषय आहे. तैसे लक्षणावृत्तिजन्य ज्ञान में भी चिदाभास रूप फल का विषय ब्रह्म नहीं है, हो, किंतु आवरण भंग रूप वृत्ति मात्र की विषयता ब्रह्म विषय है. वा, म्हणून चिदाभासाचा विषय नाही. वृत्ती काय करते? आवरण न्यायचं करते. जे झाकण जे ब्रह्म कळत नाही ते न कळणे पुन्हा घाल होते. म्हणून ओवी आहे माऊलीची ओवी आहे. सांगतो तुला नंबर आहे. ती आघीची शास्त्रे आयुध नशाचे पात्रे. सगळे शास्त्र आयुध निवृत्त करत आहे. वस्तू पहिले तर मग शास्त्रावर शब्द आलं. मग शब्द मग शक्तीवृत्ती असो, लक्षणावृत्ती असो, चिदाभाससह काय नाही. मग ते शब्दाच्या लक्षणावृत्ती आवरण निवृत्त होते. अधिष्ठानावरचं आवरण म्हणजे न कळणे. पण मग आता थांबा, इथपर्यंत आपण आलो. मग तुम्हाला मी ब्रह्म आहे, मी साक्षी आहे, मी कुठस्थ आहे ही कसं कळलं? अंतकरणापदी ठरले शब्दाने आणि लक्षणाने कुठस्थ कळलं. थोडक्यामध्ये अंतकरण हे तोम पदाचा वाचार्थ ना, है ना. आयुध शिटे चैतन्य तोम पदाचा वाचार्थ आहे. तोम पदाचा वाचार्थ म्हणजे जीव. तत्संबंधी असणारं लक्ष कुठस्थ साक्षी. मग तोम पदामध्ये वाचार्थ लक्षार्थ आहे. त्या वाचार्थामध्ये अंतकरण विशिष्ट चैतन्य, त्यात अंतकरणाचा बाद करून चैतन्य अधिष्ठान रूपच, जीव चैतन्य साक्षी स्वरूपच आहे असं लक्षण केले जाते. म्हणून शब्दाच्या शक्तीवृत्तीनं न होता लक्षणावृत्तीनं ज्ञान होत आहे. त्यात चिदाभास बी नाही. मग वृत्ती ही लक्षणावृत्तीनं आवरण निवृत्त करते. लक्षणावृत्ती झालेली वृत्ती, लक्षणावृत्ती झालेली वृत्ती ती आवरण निवृत्त करते अधिष्ठानाचं. न कळणेपणा नाही त्या करते. कारण कळणं स्वरूपच आहे ना. म्हणून तर ब्रह्मचं ज्ञान झालं असं नाही म्हणायचं. ब्रह्मचं अज्ञान नाही झालं का ज्ञान झालं. मुलीचं लग्न झाल्यानंतर मुलीचे गुणदोष कळले का मुलगी कळली नाही आहे का नाही. मग गुणदोष कळत नव्हते ते कळलं झालं. मग न कळेपणा गेला. मग शास्त्र न कळेपणा घालवतं का वस्तू गुण येऊन देते. साधू संत तुम्हाला वस्तू कळून देतात का मिळून देतात आहे का नाही. साधकाच्या अवस्था उच्च भूमिकेचा विषय पुढे आहे. पण क्रमण अभ्यास करताना कळून देतात. हो. सद्गुरु नायके कृपा मज केली, निज वस्तू जायली माझी मज, माझे सुख मज जाविले डोळा, दिसले प्रेम कळा ज्ञान मुद्रा. हो. ज्ञान हे लक्षण मला दिलं त्याच्यामुळे माझं सुख मला कळलं झालं. कळत नव्हतं ते कळलं. न कळले गेले. मग ज्ञात ज्ञापकत्व का अज्ञात ज्ञापकत्व. तर ज्ञात ज्ञापकत्व झालं, अज्ञात ज्ञापकत्व नाही. म्हणजे न कळणेपणा गेला. म्हणून कळे ते न कळे, न कळे ते कळे गुरुविन. कळतं का हरिपाठ असतात का संत वाङ्मय कळतं. चला
नाही कच्चून कीर्तन केलं. जैसे जैसे ज्याप्रमाणे काय चला शब्दजन्य ज्ञान की विषय जैसे जाऊ दे अगोदर. म्हणून तर काय खरं नाही. माणसाने या गुरुजी, दादा, ज्ञानोबराय, तुकोबाराय, नाथ महाराज एकाग्र चित्ताने वाचावं. हे काय घाई 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 वाचायचं. कोणी काय तुला एवढं घाई वाचायचं? वाचच नको ना. काय पण बोलायचं नाही. काय करणार. आज आयुष्य गेले गाता वाचणार. एक तरी संस्कार बदलले का? संपला विषय. याच्यावरूनच आहे. हाय जीवाच्या ठिकाणी जरी दोष असला पण काहीतरी फरक पडला पाहिजे का नाही. मी काय सांगणार, दोष नाही सांगत. विक्षेप असं परमार्थ केलं अशी बोंब असते. फुटक्या घारीत पाणी राहत नसते हीच बोंब आहे. एकही वाक्य साधून अक्षरात बिंबलं नाही, एकही दोष निवृत्त झाला नाही म्हणजे काय. म्हणून एक वळी याच्यावर जिमे सगळे शास्त्रात फरावं, चित्ते आणते चिठावं. असे कोडी जन्म जावं पण न पाहिजे माते माऊलींचं वाजी प्राप्त होणार नाही त्याला. हा फुटक्या घागरीत पाणी बसतच नसतं, नुसतं हात दुखलं जातील. म्हणून थोडं तरी ऐकल्यावर एकदम राळा तोळा तर फरक पडला पाहिजे. आम्ही एकदम तुम्हाला जनाबाई मीराबाई व्हावं असं म्हणत नाही, पण त्या मार्गाने गेलो थोडं तरी फरक पडावा ना असं. चला. जैसे शब्दजन्य ज्ञान की विषयता का सर्वथा निषेध नहीं, तैसे मानस ज्ञान की विषयता का भी सर्वथा निषेध नहीं. कोणत्या ज्ञानाचा? मानस. हा मानस ज्ञानाचा सर्वथा निषेध. जसे शब्द ज्ञानाचा सर्वथा निषेध नाही तसं मानस ज्ञानाचा सर्वथा निषेध नाही. विषय सुटला नाही. सोडाव म्हणते. हा सोडूच ना. सोडा. उद्या घेऊ. हो. कुंडली हे कीर्तन ऐकलं नसतं कळत. म्हणत मग ना कोण देते त्याची भातची का कोण आहे ती, कोण आहे मुलगी तुझी. लाज लावले येते तिकडून मलाच येत नाही. लाज लावले येतच नाही काही तर ज्याला काहीच नाही तेच ना ब्रह्म. किती आहे का पाहिलं प्रकाश किती राहिला आता? 2 पेज. हो ना. तुला कोणतं प्रमाण आहे? अथानुमान प्रमाण निरूपण. अनुमानाचे अनुमिती प्रमाण. अनुमिती म्हणजे अनुमानापासून होणार आहे ना. प्रत्यक्ष प्रमाण प्रत्यक्ष